1 रुपयात असलेली पीक विमा योजना बंद झालेली आहे, त्यामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून बंद केली असं कोकाटे म्हणतायत, कृषी मंत्री म्हणतात. कसं पाहतात? 1 रुपयाची योजना हा सरकारचा निर्णय आहे. तो प्रीमियम हा टोकन स्वरूपाची प्रोव्हिजन आहे. मात्र मुळात या जुन्या योजनेमध्ये अनेक दोष होते. ते दोष दूर करण्याची आवश्यकता होती. मात्र त्यामध्ये जो चांगला भाग होता तो पेरणीपासून तर कापणीपर्यंतचा सगळा जो टप्पे आहेत, हे टप्पे त्या पीक विमा योजनेमध्ये कव्हर होते. त्याही योजनेमध्ये भ्रष्टाचार होता. त्या योजनेमध्येही मोठ्या गलथान कारभार झाला होता. तो दूर करण्याची आवश्यकता होती. मात्र ही सबसेल योजना सगळी गुंडाळून ठेवली आहे. आणि आता कापणी प्रयोग म्हणजे पेरणीनंतर थेट खरीप हंगाम संपेपर्यंत याचा निर्णय लागणार नाही. कुठेतरी मंडलमध्ये रेव्हेन्यू मंडलमध्ये 2 ठिकाणी 2 शेतकऱ्यांच्या शेतातलं जे सॅम्पल आहे ते घेऊन उंबरठा उत्पादन ठरवल्या जाईल. त्यामुळे ही अत्यंत फसव्या स्वरूपामध्ये ही योजनेचं प्रारूप स्वरूप आणलेलं आहे. ही 25 वर्षापूर्वी योजना होती. तिच्यात अनेक दोष होते. ते दोष दूर करण्याच्या ऐवजी एक सदोष पीक विमा योजना जी आहे ती लागू केलेली आहे. आणि याचा हेतू सरळ आहे की रिलायन्ससारख्या पीक विमा कंपनींना लाभ देणे हाच या नवीन योजनेच्या मागचा हेतू असल्याचं दिसून येतं.